घराला रंग्याला चिठेला राहू दे. इथं तुझा भाऊ कशाला आणला की घरी? कशाला आणलंय म्हणजे? मग नको त्याने यायला. एक तर आपली 10 बाय 12ची खोली आणि त्याच्यात उगा नुसतं मधी 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 रातभर करत. 4 दिवसांनी काय होणार आहे? 4 दिवसांनी काय होणार आहे? तुला काय कळतंय गाड्याचं? 4 दिवसांनी काय होणार म्हणजे? तुमचं तरी असं बाया. माझी कुठली माणसं आली ना तर अजिबात खपतच नाही ते. खपायला म्हणजे तुझी माणसं कसली असतात? कसली असतात? नसलं फक्त तोंडाची. होय माझीच असतात, तुमची नसतात. आणि ते मेवना तर निवळ. आता काय सांगाल काट का गत असाच मूड वाटतो त्याला. ग बसा काय बोलत जाऊ नका माझ्या भावाला. सारखं तुझ्या भावाला अहो संध्याकाळी मला चिकन करायचं माझ्या भावाला. चिकन जाऊ दे. तुझ्या भावाला म्हणजे मी कामावून एवढा येतो तो नाही कधी म्हणत चिकन कर ही कर. आता तुम्हाला रोजच घालायचं का बरं? रोजच घालायचं म्हणजे मग मी पण रोजच कामाला जायचं का? नाही जात मी पण कामाला. तुम्ही माझा नवरा आहे ना? नवरा आहे ना. मग जावं लागतं ना कामाला. जावायला लागतंय मग खायला प्यायला पण लागतंय मला. रोज घालते की. काय तर रोज घालती. काल आलो तर मला चटणी खायला लागली. ते काय झालं माहिती का, माझ्या भावाला सगळं खाऊन घेतलं. मग आता तुझ्या भावाचं कसं आहे, खाणं अंग लाकडावानी आणि खाणं बोकडावानी यातलं खातो. मग त्याला बघायला पाहिजे जरा. एका दिवशी खाल्लं म्हणून काय होतंय? जाऊ दे सगळं. मला घरात नाही का तुला असं जवळ घेता येईल. आपण पुढं अहो मला घरी जाऊन लई काम आहे माहिती का. काम जाऊ दे घरचं. मी आपण हाजीला तुझ्या वया हटलं ना आणणार तुम्ही माझ्यासाठी. पुढं चला बसू मग थोड्या. नाही येत कोणी बसायला आपल्या रानात जागा नाही. तुला म्हणलं ही किती वेळा साफ कर साफ कर. तुला काय कळतच नाही. तुम्हाला काय होतं साफ करा? साफ करायला काय होतं म्हणजे मला तेवढीच काम आहे. मग मला तर काय तेवढं काम आहे? बँकेत कामाला हो बँकेत कामाला आहे. बस बस नीट बस. पडतं नीट बस. लांब बसलो काय ग मी. मला जवळ मला पडतं बाया भागू. तुझं दुसरं लग्न झालंय का नाही? अशीच कोण ना कोणतरी मध्ये येत असते आपल्या. आता गेली ना बघ आलं परत मध्ये. मला हित परत कळत नाही. काय हात ते पानवर करून भाग. तुझा तो भाऊ आहे का नाही त्याला पहिला घरी पाठ. आपलं लग्न झाल्यापासून आपण हनीमूनला पण नाही गेलो आणि आपल्या घरात पण काय नाही झालं. का नाही गेला हनीमूनला? तुम्ही मला घेऊन गेला का? मी किती वेळा झालं बोलले. तुला म्हणलं चल 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 तर आली पाठ राखीन घेऊन. तुझ्या आत्याची पोरगी ती सोडत होती का तुला? मग काय झालं? ती गेल्यावर जायचं. ती गेल्यावर जायचं आणि ह्या भावाला लगेच आणला की. मग भाव आता काही 4 दिवस राहील. त्या भावाचं काय त्याला हाकून तू पाहिला घरी. असं गो जरा अहो बघून कोणी नाही बघत पण. मी काय म्हणतो दाजी गप आहे तू. थांब इकडे या दाजी. गपला का दाजी? दादा आला. टकुऱ्यात घालील दगड तुझा. काय रे मध्ये मध्ये असतं तुझं? घरात पत्र तुमच्याला उकाडते मला झोपायचे. उकडाय झोप बाबा झोप. इथं झोपायला जागा आहे. ऐका की आज जरा जाऊन फॅन आणा की जरा माझ्या भावाला उकडते. मग तुझ्या बापा कोण आणायला लाव की. दाजी माझ्या बापान कूलर दिलता एसी दिलता सगळं दिलता तुम्हाला. काय मड्यावर घेऊन फिरायचं आम्हाला. तुमच्या घरात लावा येत नाही. आमच्या घरात पत्र्याला फक्त एसीच लागतो. आपलं फॅनच लागतो. एसीचं काय घेऊन बसलाय? हे तुझा असला भाऊ म्हणून मला पटत नाही. बागे तुला मी नीट सांगतो हे असली नको आणत जाऊ. बहिणी माझ्या बहिणीला मग वाटतंय ऐका ह्याचा जीव नाही बुकीत पाणी जीव नाही. काय बोलू नका. आणि तुझ्या हातातल्या बांगड्या कुठे गेल्या? माझ्या आईने एवढा मोठा तुडा भरलेला का भरला तुझ्या आईच्या हातात? एवढं केलं की तुमच्यासाठी आम्ही दिसा नाही का? काय चुराचं केलं नाही केलं एक कडे तर तवरच लगेच राठी कशाला तर तुमच्या सांगते बहिणीला तुला एवढं तुमच्या? मोठं मंगळसूत्र केलं की मी. मग आम्ही एवढं हे गळ्यातलं केलं कानातल्या बाळ्या केलं सगळं केलं तरी तुझं आमचं फक्त एवढं दिसतंय का तुम्हाला मंगळसूत्राचं? मी तुला म्हणतो आपल्या घरी नको आणत जाऊ ह्याला. तुम्ही कोणाच्या घरी जाऊ? तुमच्या घरी आहे काय एखादी दुसरी कोण? तीच बघायचंय आता. तुझं लग्नच लावून द्यायचंय मला. तुमचं आपलं म्हणायचं तुमचं लग्न लावून. तू काय लय छान आहे वय सांग. आहे मी आम्ही देऊन आमच्या बापाने चुकलं रे तुम्हाला पोरगी देऊन आमची. पोरगी तुझी काय तुझं काय संबंध? माझी बहीण आहे असली म्हणून दाजी. कशी बी असू द्या मांडलेल्या असू द्या ना सवत असू द्या कशी बी असू द्या बहीण आमची पण दिली ना दिली. तुझं आपलं रात्रीचं मला गरम करून सोड. इथं माझ्या गरमीचं काय? तुझ्या गरमीचं काय? तू अंगावर 4 बादल्या घे. मी नाही घेऊ शकत. ही बघ ही असं मध्ये येतं माझ्या काय ना काहीतरी. माझं नशीबच फुटकय. तुमचं सगळंच फुटकय. काय नशीब डोक्यावर केस राहिले तेवढे.
नाही ही सुद्धा गेले वरती सगळं टक्कल पडलंय. काय चुकलं रे आमचा बाप चुकला, आमची एवढी सोन्यासारखी बहीण तुम्हाला देऊन चुकला आम्ही. हात काढ बहिणी ना तुझ्या, लय बहीण बहीण करायला लागला. बहीण लय साधा गुन्ह्याची तुझी. हा हिला एक तर नीट भाजी बनवता येत नाही, भाजीत मीठ टाकत नाही, हळद टाकत नाही, कुंकू आपलं मसाला टाकत नाही, काय नाही टाकत. मग माझी बहीण टाकत असती, तू टाकत का काय ना काय नुसतं चिकटा येतोय मध्ये तू टाकत म्हणतो वैर मला. बघितलं का तुझा नवरा किती चुकलं माझं. तुम्ही दाजी काय चुकलं. तुम्ही बरोबर म्हणलं बोलते की माझा मी. भाऊ. हा तुम्ही उगं नाही तर उगं नुसतं मग डोक्यात भाजी दगड. काय? काय ही कुणाची कधी घेतलं दाजी? ही मी लंडनला गेलो तवा आणलंय ती. आमच्या बापान लंडनला गेलताय तुम्ही. काय तुम्हाला कळेवाड्याचा फटा माहिती का? आणि लंडन वाड्याला गेला होय. तुझा भावाला काय माझ्या ते रात्री झोपलं तर तुम्ही नाही मला तिकडं झोपीत काढून घेतलंय. असला कसला नवरा आहे तुझा? माझ्या भावाचं चोरलं का? नाही मण्याने आणून मला दिलं. खोटं कमी पडलं. मण्याने आणून दिलं. कुठला मान्य देव? तो खालच्या आळीतला मण्या त्याने आणून दिलं. खालच्या आळीवर मला म्हणला चिराडलाय. जयदीप भाऊ ही तुम्हाला चांगलं दिसेल म्हणून मी असं पायात घातलं लगेच. चोरलं कोणी नक्की माझं? मला म्हणजे तुमचं अख्खं खानदान चोरीला गेलेलं आहे काय? गावात खानदानावर जायचं काम नाही मी आताच सांगतोय. बघ बरं ही मला ह्याच्यामुळे पटत नाही. आणि माझ्या जर नादाला लागला खानदानाच्या ना तर बुक्कीतच मग बारगाड्या मोडील. दाजी हा आमचं खानदान कसं आहे तुम्हाला माहिती आहे. काय माहिती तुम्हाला पोरगी दिली ती नशीब आहे तुमचं. त्या काय? नशीब आम्हाला काय तुझं सांगू? बारगाड्या मोडील बारगाड्या जाग्या तर विकत. तुमच्या पत्र्याच्या घरी आम्हाला यावं लागतंय. आमची लायक किती राहते का? हा, हा? तुझी लायकीच नाही ना तशी पत्राच्या घरात. हाव काय बरोबर आहे दाजी. हा, बरोबर आहे, पत्र्याच्या घरात बरोबर आहे. येऊ शकत नाही हा. तुमच्या. तुमची लायकीच नाही ना पत्राच्या घरात राहायची. तुम्ही सपरातच राहणार. येशी काय दिलता काय मग आमच्या छपरात लावायला? छपरात लावाय म्हणजे तुझ्या आईला मी आमच्या रानातलं खांडव घेऊन आलो तिकडं सपारा बांधायला माहिती का. होय. मग हिला विचार की. मला नाही माहिती. मला नाही माहिती म्हणजे नाही माहिती मला. अयो म्हणजे तुझं बरं आहे की. हा माहेराला द्यायचं म्हणलं का लगेच गुलू 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 गुलू. पण नवरा माझा काय नवरा चालू माझा आहे म्हणून नका जवळ येऊ लगेच माझी देखता. तुझ्या जास्त जवळ यायला काय मला काय कळत नाही का. दाजी तुमचं लई भार होतोय माझ्या पायावर. त्रास होतोय मला. असू दे मला त्रास होतोय दाजी. मग पाय माझ्या काढा. उराव ठेव. हा तसं सांगा तसं काहीतरी. नको काय माझ्या अंगावर नका एक तर दुसरं कोण द्याय नाही. तुम्हीच बरं येताय माझ्या उराव. तुझ्या उराव मग नाही तुला मी देतो की पण तू एक काम कर दाजी, ना. तुझा इथं तुमची बहीण कोण काय? म्हणजे दुसरं तुमची ओळखीत कोण आहे का असं माझं म्हणणं आहे. की तुझा भाऊ असला पांचट बोलतो मग मला पटत नाही. मग माझ्या पांचट डोक्याची बोलतो. शिर हलती. नाही, नाही, पंचायत पाहिजे नाही. हा बघा आज ह्याच्यात मला अंग सोडून ताप आला ना तर तुझ्या भावाचं बरगाड्यात मोडील मग परत. अहो, सारखं माझ्या बरगडावर जायचं नाही. काय नाही जायचं मग. एकदा मी चिरडलो ना वाघा सकटच मारेल. बरगाड्या नाही मोडत फक्त डॅमेज करतो. डॅमेज करा तुम्ही फक्त मोडू नका माझी नाही नाही बरगाडी. फक्त डॅमेज करतो. हा चालेल ना बहिणीला चालेल का तुझ्या. नाही चालत. का काय गरज आहे हाणायची माझ्या भावाला? खाण्यात नाही डॅमेज करतो डॅमेज. आणि ती का? ती तुला नाही काढायचं. फॉरेनला गेलतो ना मी त्यावेळेस शिकलो. हो. दाजी कधी गेलं फॉरेनला? मला माहिती. दुसऱ्या कोणा घेऊन गेलता काय? हो. नाही नाही मग कशाला गेलता? मी- मला कसं माहित नाही. मी शिक्षण घ्यायला गेलो. कसं शिक्षण? कसलं तुम्हाला शिक्षण नाही घेतलं काढायचं जाऊ दाजी द्या. तुम्ही? ए तू जा आपलं घरी. नाही, जा नाही, मला इथे. सांगा दाजी तुम्ही शिक्षण कसलं नको घेतलंय? नको नाही घेतलं मी. बरगाड्या मोडायचं. नाही नाही तुला नाही काढायचं. तू गबस तू जा आपलं घरी. तुम्ही मला फॉरेनला गेलता ना तिकडं कोण ओळखीचं झालं असेल की तुमच्या? माझ्या ओळखीची हा तिकडे ओळखीची माझ्या थोडं मोठ्याने बोला की दाजी आवाज सुद्धा येणार नाही. येतो येतो तू असं नका राव. तुम्ही बोलू राव. मी बोलतोय ना तुम्हाला राव. ऐका माझं हा. तुम्ही ना तुम्ही तिकडे एखादी अशी सुंदर अप्सरा अप्सरा नाही रांबा होती रांबा. आणि काय तिचा गाभा आगाशी. हे बाया तू नको बोलू. तिकडे बघ तिकडे बघ तिकडे बघ. मी दाखवेन. कसं का बा? बाळा कंट्रोल जरा कंट्रोल. सॉरी दाजी सॉरी. इथं माझं कंट्रोलच्या बाहेर चाललं तुझं काय मध्ये. बर दाजी. तुला काय करू तुम्ही इधर माझा मोबाईल. हा माझ्याकडे आहे की दाजी ह्याच्यात मोबाईल बघ की फोटो 14 आहे माझ्याकडे आयफोन 14. फोटो- तुमचं काय दाखवताय? अरे फोटो बघ ह्याच्यात हिरोईनचा फोटो आहे. तुला सांग मला कोण पाहिजे लगेच देतो मी तिला. कशाला? तुम्हाला लग्न करायचं ना. मला लग्न करायचे. हा मग लग्न धर, 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 धर. दाजी नाही एवढी दिवस थांबत. हात कुठं नाही नाही तू फोटो हात बघ. दाजीच्या हातात हात द्यायचा नाही नाही नाही. अजिबात नाही. ते बघ की. तोपर्यंत आपल्याला फुटू. ठरवू. तुला बघ की कुठली पाहिजे ती. हे असं मध्ये मध्ये करतं मग मला पटत तुम्ही नाही. मला दाखवा ना आधी काय व्यवस्थित. पण दाखवा काय ना. मध्ये 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 लावलंय मी? दाखवा की जरा नीट. थांबा, हे फोटो तुमच्या हाताने दाखवा ना काय. माझ्या हातात नाही वाटत. मला बरं वाटतं तुम्ही असलं जरा माझ्यासोबत. नाही, मी सोबतच आहे. आमच्या गोडात लावला तुम्ही सोबत.
सोबत राहून आम्हाला. नाही तुम्ही माझ्यासोबतच नको पाहिजे नको नको आपण बहिणीला पाठवून देऊन मग आपण गप्पा मारू नको. निवांत. नको नको नाही ना त्याला काम आहे बहिणीला काम आहे त्याला मटण करणार आहे माझं. मटण बिटण करत नाही हाटीला तर खायला आणू आपण. टेन्शन पैसे ते दाजी मटण आणायला तुला हॉटेलला काय करायचंय एकर फुकील पण तुला खायला घाली तुला एक कर्ज रे का तुमच्या नावावर दाजी काय असतील 4-5 गुंठ तेवढं पण फुकील. नाही नको कधी फुकायची कधी मटण खायला घालायचं नको आता जाऊ दे मी देतो पैसे बहिणीला ते आणल आपण बसतो गप्पा मार नको नको एक काम कर बघून नाही बघूनच वैतागलो आता. व्हिडिओ आहे व्हिडिओ व्हिडिओ नसतं तू तिसऱ्यांदा फोन दिलाय बरं का मला. तिसऱ्यांदा नाही चौथ्यांदा देणार आहे मी. बरं मी चेक करतो तुम्ही तोपर्यंत काय करा माहिती आहे का दाजी हा आठवा दुसरं कोण आहे का? आठवतं दाजीला आठवतं आठवतं. एक काम करते हा. तुम्ही जरा बघा याला. हा, तू मी पुढे जाऊन जरा बघते खायचं पियचं काहीतरी. खायचं प्यायचं नको बघू आपलं बघ जा. दाजी ही भेटेल का ही कुठली नाही ही लय महागातली. महागातली म्हणजे तुम्ही कुठे म्हणजे जाता तसं नाही वरच्या खानदानात लिहिलंय मोठ्या खानदानात. आमचं काय खालचं खानदान नाही काय तुमचं काय तुम्ही बेकार्यावानी राहता त्या पत्र्याच्या खोलीत आणि तुम्ही सांगायला लागला वय. दाजी तुम्ही सुद्धा तिथंच राहता आम्हाला नका सांगू आम्ही तुम्हाला एसी बीसी सगळं पण तुमचं देतो. तुम्ही बघा मी तुमच्यामुळे जाते आमच्या ही वेळ आली दाजी काय वेळ आली तुझ्या मटनच बनवा हा मटणच बनवते. नाही तर दाजीचं आणि तुमचं नाही तर का तलाकच आहे. फेलाच नाही तर तलाकच आहे तुमच्या दोघाचा तलाक करणारा तू. माझं जुळवून द्या नाही तर मग तुमच्याला लावलाच मी म्हणून समजा तुमच्याला नाव आहे का? होय? तुम्ही सगळी तिकडची डोक्यावर पडलेलीच आहेत का? तुम्हाला आता कळलं काय त्याच्यामुळे मला संशय येतो आम्ही आता. सगळे असेच हा हो, तुम्हाला तसं टाकलं एकदम प्रोफेशनल माणसं आम्ही हा राईट राईट पत्र्यात राहणार झोपडीत राहणार हो professional हो माणसं. हो तुमची नाही वेळ 10 मजली बिल्डिंग 10 मजली म्हणजे 10 एकरात आपलं नुसतं कुसाळ आहेत. कुसाळ्या दाजी ही कुसाळ्यासारखं भारी भारी ड्रेस फुल ड्रेस घातलेला पुरे मला नाही आवडत जरा वाले दाजी पण का नाही म्याव नाही येऊ कोणाच्या माहिताला न्यायचा लायकीचा नाही. माहितीला जातच नाही दाजी मी का फक्त लग्नाला जातो पोरे बघायला भेटतात माहितीला कुठं पोरे येतात ही बघ करटवाली तुझी. करट व्हायला नाही करट हा, तीच, तीच. आणि आम्हाला सांगता काय झोपलं राहता का कशाला हा, राहता तुला नाही कळत ती करटं म्हणता इंग्लिश येणार. बोलतो मी इंग्लिश. बोल तू. दाजी थांबा की दाजी दाजीच्या बाहेर फोन मध्ये लय भारी भारी पुरीत राव यातली ही भारी लय आवडली मला हिच्यासोबत दाजीला बोलायच लावतो मी आज मला मटण पण नको आणि काहीच नको पण हेच पाहिजे आज बोलतो दाजीला आता नाही तर परत दाजी जाऊन चिकटायचं बहिणीला नुसतं चिकटतं माझं काय करायचं काय खरं नाही गाड्या उठाय सुद्धा ये नाही नीट तरी सुद्धा महाराज त्रास देतात सगळी दाजी ए भागे अगं थांब. आलोच बाई आई. काय आलात बाया तुझा का लय का भाऊला का डोक्याला तापायला का त्याला बोलावलं आता घातलाय त्याला मोबाईल मध्ये जरा गुंड केलाय. तुमचं काय करावं काय करावं म्हणजे मला जी करायचं ती व्हायना तू काय करती. मी मी आता मटणाची भाजी नको नको मटणाची भाजी नको एक काम कर बस आई चिकन आहे की नाही चिकन बस माझं बघितलं इलाका ते इलाका मी मग चेक करून गेलतो म्हणलं तिथनं आली का नाही मग इथं मला बरं तुम्हाला काय पुढचं सापण पडतं का आता ऐक तू भागी बोलायची मी काय म्हणतो हा. ही झाडं जशी फुलल्यात का नाही तसं नाही फुली अजून ही वाढायची अगं ही नाही ग ती ती थोडी थोडी फुलायला लागल्यात अजून लय मोठी व्हायची ती ती मोठी व्हायच्यात पण आपल्याला पण फुलायला लागेल का नाही हा. आपल्या घरात नको आहे. गाय म्हणजे चांगल्या कामाला वेळ कधी लावायचा पण नसतो एवढी काय असती का हो? मग गाय करायची माझी चालली आणि ते तुझा ते दलिंदर भाऊ मारायचं नाही परत. मी काय म्हणणार ते माझा गुणाचा नवरा आणि गुणाचाच भाऊ पण आहे ते त्याला दलिंदर म्हणायचं नाही ते नाही गुणाचा तुला सांगतो भागे मला एक पटतच नाही त्याचं. काय? आपण असं जवळ आलो ना असं जवळ आलो ना ती मध्ये मध्येच करते मग. मग काय झालं हो? ते माझा भाऊ आहे नाही नाही भाऊ घेऊ काय नाही तसलं मला नको सांगू त्याला उद्याच्या उद्या घरी पाठव आणि आपलं प्लॅनिंग करू आपण. अजून 2 दिवस ती काय जाणार असं का करते भागे
का करते म्हणजे का करते म्हणजे अगं आपल्याला प्लॅन आता बघा लग्न आपलं कधी झालंय तेव्हापासून आताशी माझा भाव आलाय आताशी आला आणि एवढ्या दिवस पाठ राखीन ठेवलेलं त्याचं काय आता ती पोरगी होती मग ती पोरगी होती ती पण मध्येच झोपायची आपल्या दोघांच्या मग काय झालं मी एकदा हात टाकला तुझ्याच हातावर पण म्हणली अयो दाजीने हात टाकला माहिती ना तुला किती मोठा लपडा झालता हा ते झालं पण मग मला सांग मग आता दाजी आलं होय दादे दाजी लांब बस जरा लांब बस तू खाली बस तिकडे लांब कसा खंदूच्या करताय त्याला खंदूशावाने करतो म्हणजे तू एक शब्द बोल नका इथं थोबाड फोडील तुझं दाजी हा तू बोल हा तू बोल नका फुटू नाही मी तुझं पण कांटाळ तुम्हाला कसं मारतो बोलतोय माझ्या समोर नका नाही तुझ्या समोर नाही तुझ्या मागं मारतो तुम्ही फोन तुमचा दाजी ह्याच्या वेळेस काय तुझ्या आईने मतबीत खाल्लं नव्हतं काही लय गुतत बोलतं तूप खाल्लं होतं हा त्याच्यामुळेच असा आहे तू हे फोटो हा ही फोटो काय ह्याचं मला हे पाहिजे लय भारी यावं तू गपला का तुला काय कळतं ही दाजी मला हे पाहिजे यार डोकी तुझा भाऊ का नाही सकाळ सकाळ दार वाजवा आहो. दाजी मला हे पाहिजे तू खाली बस आधी खाली बस बस खाली खाली नाही दाजी आता मला तुमच्यात ती दिसायला लागले दाजी मला प्रेम झाले तिच्यावर दाजी दाजीवर प्रेम व्हायला काय दाजीला काय आता? दाजीवर नाही प्रेम झालं मग? हिच्यावर तिच्यावर तुमच्यात मला ती दिसते ऐक तू 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 एक काम कर ए तुझा भाऊ तुझ्या साईडला घे तिकडे नाही ते नाही नाही, ते नाही, बसू दे किंवा असं काय सांगतात खंदूच्या नको करताय. माझी बहीण यायची माझ्या शेजारी बसाय हे तुझा भावाला घे तिकडे कुठे तुमची बहीण म्हणजे ही काय ती बहीण आहे तुमची हा बोला ना दाजी तेवढं मी- बोलू नये. अहो मग द्या की जुळवून तू गप ग तुला काय करतं ग बोल की तुमच्या ननंदला बोलला का माझ्या बाजूने काहीतरी नाही नाही तू एवढा का- पैसा अहो, कमावतो बघा मी की सगळं जरा. आपल्याच जुळत एवढंच आहे ना आमच्या दाद्याला. दाद्याला बायको दाद्याला कमवायची अक्कल आहे का 10 दिवस झाला आपल्या घरात बसलाय ठासून आता त्याला सुट्टी आहे म्हणून नाही तर काय? कमावतो दाद्या ते यार आज तुम्हाला माहित ना माझा बिझनेस कसला आहे तुझा बिझनेस माहिती लय की कमावतो लय तुमच्यापेक्षा तर लय कमावतो माझा बिझनेस आहे का की असं एक्सपोर्टचा आणि इम्पोर्टचा आहे इम्पोर्टचा काँग्रेस उपटून एक्सपोर्ट ते काय बी करतो मी पण एक्सपोर्ट इम्पोर्ट आहे माझा बिझनेस नाही बरोबर आहे राणा माळा तुम्ही तीच कामं करणार दुसरी काय करणार तुमची लायकीच नाही राव मी म्हणतोच ना हो लायकी बिकी काढायची नाही माझ्या भावाची ए तुझ्या भावाची लायकी काढतोय तुझी काढतोय का मग ती माझा भाव आहे या. तुझा भाव आहे पण आधी मी तुझा नवरा आहे आता दाजी आधी माझा भाव आता तुम्ही नंतर आलाय कळलं का की असं अंगाव खेळतं का नाही मग मला राग रात्रीचा अंगाव पाय टाकतं मी तुझ्या टाकायचा अंगाव का तिने माझ्या अंगाव पाय टाकायचं ते तुमचं तुम्ही बघून घ्या तुम्ही तुमचं अंतर तुम्ही- ठेवा की थोडं नाही नाही अंतर बिंतर काय आपल्या दादी पैसा नाही परत त्रास होईल लय. हे असं खंदुशावानी मध्ये मध्ये केलं का नाही हे डोक्यातच रूप घालीन मी दाजी नाही अंगाला खिटू नको कुणाच्या अंगाला खिटू खेटणारे द्या ना एखादी दाजी मग दे की बघ की जरा तुला अकल आबरू बिबरू शरम असं आहे का म्हणजे नाही? असं तुम्हाला येणे नाही करायचं माझं दादा मग हा, दे की तुझा दाद्या तुझ्या दाद्याचा आता देतो लग्न करून आणि उद्या येऊ दे त्याने माझ्याकडे दाजी माझा संसार बघा दाजी मला खायला नाही दाजी मला प्यायला नाही उद्या म्हणन तो दाजी मला पोरं नाहीत मग मी तिकडच जायचं का खाण्यापिणं बघा तुम्ही सगळं हा पण पोरांच्यात मास्टर आहे दाजी मी कशाचा मास्टर आहे ठीक तू आहे, तुम्हाला ठीक माहिती आहे. आहे. तुमचं तुम्ही बघा मी चालले घरी अगं ऐक आहे तू बस मला खा- काय सुद्धा ऐकायचं नाही जाऊ तुमचं द्या जाऊ द्या की दाजी जाऊ द्या बहिणीला काय तुम्ही सारखी बहीण 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 करता माझी बहीण तुझा जाळच काढील मग आता माझं जाळ काढणार दाजी तुम्ही तू असं बोलतो का नाही म्हणून मला पटतच नाही मग माझा जाळ काढणार तुम्ही नाही जाळ नाही तू माझा लाडाचा दाजी मेवना तुझा असा आहे ना तू मोका घेऊ वाटतं पण लय वास येतो तुझा सर तिकडे कशाचा वास येतो काय तू साधन कदा तो दाजी ती पोरगी द्या ना ती पोरगी हित आहे माझ्यापाशी नाही हित बघ बाबा तुला हाय दाजी पोरगी नाही अजिबात नाही फोन लावा ना अजिबात माझ्या नाही. फोन मला आवाज ऐकायचा तिचा आवाज आहे काय त्याला तुला तिकडे लांब जायला लागेल मधुर आवाज ऐकाय नको नको द्या ना दाजी नको नको असं का नको नको राहू द्या जाऊ द्या राहू दे. नको एवढं तुमचं नाही आता ही केलं मी बाजार उठवला गावाचं नावच बदला मला काय गावात बाजार उठवणार आहे उठव तुझ्या बापाने काय माझ्या बरं काय 5वीला पुजलेला कर तुला साधारण कदा मध्ये 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 करताय आमच्या बापा 5वी नाही 6वी माहिती आहे 6वीला पुरल्याला तुमच्या माझ्यावर आता तू उगत तुझ्या बहिणीवर लग्न केलं मला वाटायला लागला तुझ्या बरंच लग्न करायला पाहिलं होतं मी माझी पण तीच इच्छा होती दाजी मी बोललो होतो आबांना आमच्या लय शहाणा ठीक जरा गेबीच वाटतंय मला माझं मेहना नाही दाजी उगे मग पुरीला हा बोललो का तुमच्या देखता गपला का तू अंगाला नको किटू दाजी म्हणलं का लगेच दाजी उडायची तू नाही असं उडू नको, कशी उडू भाषा वाटते दाजी मग कशी वाटते आपण म्हणजे चांगल्या घरची लोक सपरात राहणारी मग असं केलं ना मी प्रोफेशनल प्रोफेशनल लोक आहेत आपण बॉग देत राहणारी
कशा बी असू द्या दाजी हम्म. तुम्ही माझं जुळवून देताय का तुमच्यात मी मिरची धोका दाजी आता ही तर मिरची कुठून आणली तू प्रेम झालंय मला त्या पोरीवर हा, म्हणजे ते प्रेम माझ्यासाठी तिचं पण नाव प्रेमाचं आहे, तू तिला दे काय सांगतो प्रेम आहे नाव तिचे दाजी हा माझे नको आपण दोघं दाजी नको नको दाजी नको नको आपण दोघं नको जाऊ. नको त्या पोरीकडे प्रेमा माझी प्रेमा अरे तू गपला का तुझी प्रेमा प्रेमा माझी आज पण इकडं कुठं प्रेमा तुझी तुमच्याकडेच येते आता शेवटी तुम्हीच माझं द्यायचं नको, नाही नको. बघा मग मिरची खायला दाजी मी ऐक तू एक तर तुझ्या दाजी मला बहिणी बरं मिरची खायला लावू नका तुम्ही मटण देणार नाही तर मी मिरची खायला दाजी एक नाही किलो भर खा खा तू खा खा किलो भर खा तुमच्याकडे एकच मिरची नाही, मी आ- बरोबर नाहीत तुमच्यात मिरच्या ते बी आम्हाला द्यावं लागतील तुम्हाला आणून एवढी तुमची लायकी कळलं का दाजी त्याच्या आईला माझ्याच घरी खात माझ्या उचडत काय खाते तू एक काम कर आता तू ओके माझा मोबाईल त्या प्रेमाचा नंबर तिला लाव फोन आणि तू बस बोलत मी कसं बोलणार दाजी डायरेक्ट कसं बोलणार? द्या ना लावून बरं थांब लागला का दाजी नाही लागायचंच आहे आता थांब जरा दाजी लागला का फोन लागेल की थांब की जरा हॅलो अगं प्रेमा काय करती बर थांब की नसाने काय करू नको म्हणजे बोलतोय ना फोन सांग माझा बिझनेस आहे मोठा हा ह्याचा बिझनेस आहे मोठा कुसाळा काढायचा कुसाळला 5 लाख कमवतो 5 लाख कमावतो त्यो 10 दिवसाला 10 दिवसाला टोल नाक्या उभा असतो हा बोल नका माझा आहे म्हणून सांगा तितकी हा टोल नाका ह्याचाच आहे हम्म. हा पलीकडचं काटवान पण ह्याचाच आहे काटवण हा मग ती जागा काटवान पलीकडचं काय ते दाजी माझी इज्जत वाढवून द्या ना इथंच वाढून देणार आणि प्रेमा आणि ह्यो बघ दिवसाला 4-5 साड्या बदलतो लोकांना वाटाय घेतो लोकांना वाटाय घेतो हा हा चांगले दाजी चांगलंच बोलणार चांगलंच बोलणार थांब की जरा थांब की बोलताय जरा. हा थांब हॅलो नाही त्यो तसा चांगला आहे बरं का पण थोडा गेवानी करतो लोकांना गेवानी करतो ना म्हणजे घ्या मानांना मग घे म्हणलं त्यांना तसा वाटत चांगला आहे एक काम कर बोल त्याच्यावर हा दाजी लाज वाटते न तुम्ही बोला की मी बोल आता बोललो की आता तुझ्या बहिणीला सोडून हिला धरील नाही तर धर लवकर बोल नाही तुम्ही बोला मला लाज वाटते माझा मी आवाज- कट करील अशाने नाही तुम्ही बोला की हॅलो नाही तू बोलायला असतोय ग काय कसं ना लाज म्हणजे आता त्याला लाज नाही नाही म्हणा पोरी सोबत कधी संबंध ठेवला नाही. मुलींसोबत संबंध ठेवत नाही फक्त गाड्यांबर ठेवतो तसं काय दाजी आता संबंध म्हणजे तसं नाही. गाड्यांबर नाही, म्हणजे तिला वाटायला नको आपण कामगार गडी कामगार गडी त्यांच्यावर संबंध ठेवतो हा हम्म. आणि त्याचा एवढा मोठा बिझनेस आहे का नाही ते आपल्यावर येतं हा आणि त्याला ही नाही भांडवल कुतवायच लागत नाही नुसता पैसा येतो त्याच्याकडे हा. भांडवल त्याला देवाने दिलेलं आहे पहिलंच बरोबर आहे का नाही बरोबर हा आहे. देवाची लय कृपा आहे त्याच्यावर लय लय कृपा नाही आहे. लांब कुठं जात नाही फक्त टोल नाक्यावर असतो आणि काटवानात फक्त आपला थोडाफार मधनं जात असतो तुझं हाकार आहे की हा तुझा होकार आहे का इथे काय बेटा आहे हा भेटाय टोल नाक्यावर असतो तू सारखा नाही भेट टोल नका टोल नाका तुझा टोल ऑफिसला एअरपोर्टला हा एअरपोर्टच्या मागच्या काटवानात पण असतोय तू तिथं रात्री माझी ड्युटी असते एअरपोर्टला रात्रीची दुटी तिथं पण असते यायची एअरपोर्टला हा तिथं जाऊ म्हणा भेट अगं तू हसू नको खरं सांगतोय मी तुला तो मला पण हसवती बाया तू अगं ऐक तू माझं ह्याचा कसा विषय आहे माहिती का तो लय मोठा माणूस आहे ह्याच्याकडे आहे ना दिवसाला काय का नाही एक कस्टमर आला तरी 300 रुपये होते ह्याच्याकडे दाजी 300 नाही आपलं 3 लाख रुपये होते 3 लाख असं जरा हा. जास्त जास्त बोलायचं नाही मग 30 लाख होते 30 पोरगी लाख पैशाशिवाय जात नाही कुठे नाही मला पण माझी माहिती बहीण आहे. माहिती ना तुम्ही कशासाठी घेतली पैशामुळेच घेतली तुझ्या बहिणीला लय पैशाचा खुंद आहे सारखी पैसे बघूनच माझ्या मग मागं आली. करते चन. बाई तू आमच्या बहिणीकडे पैसा असल्यामुळे आला कळलं का नाही तर- लय शहाणा राहतो पत्राच्या घरातून सांगायला लागला थांब जरा तू जुळू का आम्ही नको शाळा पत्राच्या घरात टोकती- आहे दाजी हा गबस पण आमच्याकडे पैसा आहे हा हॅलो आणि दुसरी गोष्ट म्हणजे आहे का नाही ह्याचा बिझनेस लय तावात चालतो हा लय नाही फक्त 15 मिनिटाचा खेळ असतो बरोबर ना नाही एक तासभर अयो तासभर असतोय तासभर हा 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 बरं चालतंय मग तुला पसंत पडला का नाही मग मला परत फोन करून सांग हा हा चालते बोलायचं का तुला मी भेटतोच डायरेक्ट बरं ते तुला भेटलंच जाग्या वा आपल्या हॉटेलवर बोलवा हा. हा हा चालते माझ्या घरी ये हॉटेलवर आपल्या जाऊ आपण दोघं तुला भेटाय तिकडे घेऊन येतो ना मी हा हा
चालते ठेवू का ग हा हा आय लव्ह यू टू दाजी तुम्ही कसं काय आयला बिवटू ती म्हणताय तुला म्हणती तुला मग मी आधी आयला बी म्हणायला तर पाहिजे दाजी हा तू एक काम कर आता तुझ्या आईला बोलू हा. आणि मग आय लव्ह यू टू ना आय लव्ह यू काय का म्हणायचं मग ती मी म्हण काय करतो माझ्या आबाला आईला सगळ्यांना आम्हाला नको तुझ्या आईला बोलू पहिली बरं बरं हा म्हणजे आमच्या बापाचं भाग आहे. जा तुम्ही हा ना हा. बघा तुझं तुमचं सगळ्यांचं बरोबर आता